वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्तरक्षितस्वात्मसुखावबोधे जलस्य ये जाह्नवीकायमाने संसारहारामोहशान्तये पुण्डरीकवरदे हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। महात्मे कसे भसतात याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे। त्या वर्णनामध्ये प्रथम सतत कीर्तन करणारे त्या वर्णन भगवंतांनी मोठ्या बहारदार पद्धतीने आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यापेक्षाही बहारदार पद्धतीने असं ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे। मूढ याचा अर्थ भगवंतांना पाहू न शकणारे असे। बुद्धीचा प्रश्न आहे। बुद्धी जेवढी स्थूल असेल तेवढं सूक्ष्म तत्व समजत नाही, पण महात्मे मात्र तसे नसतात। ज्यांची बुद्धी व्यापक झालेली आहे असे महात्मे भगवंतांना भसतात कसे? ज्यांनी दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे असे महात्मे अनन्य मनस होऊन ते भसतात। सर्व भूतमात्रांचा आदी आरंभ परमात्मा आहे असं जाणून ते भसतात। हे ते जाणतात कसे? कशा पद्धतीने त्यांनी हे सर्व जाणलं? तर प्रथम हे जाणण्याचा मार्ग म्हणजे श्रवण। आपण श्रवणाविषयी अत्यंत विस्ताराने गेले काही महिने पाहत आहोत। न ऐकलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विषयी ओळख जर कशामुळे होणार असेल तर ती श्रवणामुळे होते आणि ही जगन्मान्य रीत आहे। आत्ताच्या शिक्षणशास्त्रामध्ये आणि पूर्वीपासूनच्या शिक्षणशास्त्रामध्ये श्रवण ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे। जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे
ते शिकण्यासाठी शाळेत जाण्याची आवश्यकता एरवी झालीच नसते. जे पुस्तकामध्ये आहे ते पुन्हा एकदा कोणीतरी सांगायला लागतं, समजावून सांगायला लागतं. नुसतं वाचून ते तितकं ठसत नाही. अर्थात अव्यक्त असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याविषयी देखील जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तर ते केवळ वाचून उपयोग होत नाही. जे पुस्तकामध्ये आहे, जे ग्रंथांतरी आहे, जे शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे, ते प्रत्यक्ष जेव्हा सांगितलं जातं, अनुभवी अशा प्राप्त पुरुषाकडून जेव्हा सांगितलं जातं तेव्हाच ते जवळपास सेकंड हँड अशा पद्धतीने आपल्या हातात येतं. डायरेक्ट येत नाही. अनुभव हा सांगणं जवळपास अशक्य गोष्ट असते. पण श्रवणाचा एक विशेष आहे. सांगणारा आपल्या अनुभवाची गोष्ट ज्या पद्धतीने सांगतो आणि श्रोता विशिष्ट गुणांनी श्रवण करतो तेव्हा कितीतरी अधिक गुणांनी ते ग्रहण केलं जातं. जर नुसतं वाचन केलं गेलं तर सांगणाऱ्याचा सर्व भाव पुस्तकामध्ये उतरला जाणं केवळ अशक्य राहतं. वाचणारा काय अपेक्षेने वाचत असतो, त्यावेळेला त्याची मानसिक बौद्धिक अवस्था काय असते, आदल्या दिवशी सिनेमा पाहिलेला आहे, पार्टीला गेलेला आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कर्म झालेली आहेत आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हातात आला तर ज्या तळमळीने ज्ञानेश्वरी सांगितली गेली त्या पद्धतीने वाचली जाणार नाही. त्यामुळे वाचनामध्ये मर्यादा आहे. म्हणून भूतांचा आदी ज्यांनी भूत मात्र निर्माण केली असा प्रभू तदेजती तन्नैजती तद्दूरे तदु अंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य बाह्यतः, जे अत्यंत दूर आहे आणि जे अंतर्यामी अत्यंत जवळ असं आहे, जे हालचाल करतं, जे मुळीच हालचाल करत नाही, ते सर्वांच्या अंतर्यामी आहे, ते सर्वांच्या अत्यंतिक बाहेर असं आहे. असे शब्द वाचून काहीही होत नाही. कोणीतरी सांगायला लागतं, कोणीतरी ऐकायला लागतं. असं सांगितलं गेलं आणि ऐकलं, ज्या भावाने ऐकलं जातं त्या भावाचा परिणाम आत झाल्याखेरीज राहत नाही, अंतःकरणावर झाल्याखेरीज राहत नाही. आणि हा परिणाम ज्या पद्धतीने होत राहतो त्या पद्धतीने आत्म्याचं विकसन व्हायला सुरुवात होते, जाणीव शक्तीचं विकसन व्हायला सुरुवात होते. जाणीव शक्तीच्या विकसनाची छोटी छोटी जरी उदाहरणं पाहिली तरी देखील आपल्या लक्षात येतं. एखाद्या कुत्र्याला, म्हशीला, बैलाला कोणीतरी एक जोरात काठी मारते, ते कुत्रं कळवळतं, ओरडत निघून जातं. कोणीतरी त्याचं कळवळणं पाहून कळवळतं आणि कोणीतरी कसं कुत्रं कळवळलं, कसा त्याचा पाय वाकडा झाला, लहान मुलांमध्ये असेल, पण ते पाहून हसतो. जाणीव शक्तीच्या विकसनाचा प्रश्न आहे. ही जाणीव शक्ती अधिकाधिक विकसित, अधिकाधिक समृद्ध, अधिकाधिक आनंद पर्यवसायी अशी होण्याची ज्यांनी इच्छा धरली तो श्रवणाच्या मार्गाला जातो आणि श्रवण करता करता तो काही एका दैवी प्रकृतीचा आश्रय करायला प्रारंभ करतो.
आणि त्याच्या पाठोपाठ तो अनादी, अनंत, व्यापक, सर्वगत अशा परमात्म तत्वाला गवसणी घालण्याच्याच नादाला जुंपतो. श्रवण उत्तम रीतीने घडत असलं की मग त्याच्यानंतर ते श्रवण आत पाझरायला सुरुवात होते, झिरपायला सुरुवात होते. जसं पर्वत माथ्यावर पडलेला पाऊस झिरपतो, वृक्षांच्या मुळाशी जाऊन पोचतो, खडकांमध्ये झिरपतो, पाझरतो आणि आत अंतर्यामी भूगर्भाच्या ठिकाणी त्याचा साठा व्हायला सुरुवात होते. त्याप्रमाणे जे काही श्रवण घडलेलं असतं ते श्रवण, आणि आपण पाहिलं श्रवण कशा पद्धतीने सर्व इंद्रियांचं सहाय्य घेऊन घडतं. श्रवण घडतं तेव्हा कानांचा तर सहभाग असतोच, सहजे शब्दू तरी विषयो श्रवणाचा, परी वाचा म्हणे रस हा आमुचा, घ्राणासी भावो जाये परिमळाचा हा तोची होई. सर्व इंद्रियांचं सहकार्य श्रवणाच्या ठिकाणी घडून जातं. नवल बोलतीये रेखेची वाहणी, जे डोळ्याही पुरे लागे धणी. शब्दामध्ये एक सामर्थ्य असं असतं की जणू शब्दचित्र उभं राहतं आणि ते शब्दचित्र पाहण्यासाठी डोळे देखील काम करतात. वाचा देखील श्रवणातला रस सेवन करायला लागते. सर्व इंद्रियांचं सहकार्य, मनाचं सहकार्य, भावाचं सहकार्य ज्या पद्धतीने श्रवणामध्ये घडून राहतं त्याचा परिणाम अंतर्भावावर व्हायला सुरुवात होते. श्रवणाचा परिणाम नेहमीच कशा पद्धतीने घडतो. स्वामीजी सांगत असत की सावरकरांचं व्याख्यान ऐकल्यानंतर ज्यांनी देशभक्तीचा विचारही केलेला नसेल असा मनुष्य देशभक्तीने पेटून उठत असेल. श्रवण निश्चितच अंतर्यामी विलक्षण परिणाम करत. त्या परिणामाचीच स्वाभाविक परिणिती कीर्तन आणि विष्णोह स्मरणम या दोन भागांमध्ये होते. श्रवणम कीर्तनम विष्णोह स्मरणम. हा जो महात्मा आहे तो महात्मा ज्या पद्धतीने भसतो तरी जयाचे चौखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजे लिया ते उपासी वैराग्यदा. अशा पद्धतीने महात्म्याचं भजन कसं असतं त्याचं वर्णन केलेलं आहे. असा महात्मा कोणत्या कोणत्या पद्धतीने बसतो हे सांगत असताना सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः असे भगवंतांनी शब्द योजलेले आहेत. तो सतत कीर्तनशील असा राहतो. जे काही श्रवण झालेलं असेल ते श्रवण अंतर्यामी जितकं खोल ठसेल तितकी बौद्धिक गोष्ट दूर होते. प्रथमतः श्रवण हे बुद्धीच्या अंगाने घडतं, विचारांच्या अंगाने घडतं. विचारांकरता कोणीही जवळ येतो सांगणाऱ्याच्या आणि विचारांचं ग्रहण करायला सुरुवात करतो. गोष्ट मस्तकापर्यंत असते, बुद्धीपर्यंत असते आणि बुद्धीचे विलक्षण तर्क आणि त्या तर्कावर व्यवस्थित उभा असलेला असा प्रतिपाद्य विषयाचा एक या सर्व गोष्टी तो समजून घेत राहतो, बुद्धीच्या अंगाने समजून घेत राहतो.
पण भक्ती करता तेवढं पुरेसं नसतं. जोपर्यंत तर्काने समजून घेतो तोपर्यंत, त्याच्या अनुकूल जोपर्यंत तर्क चालू असतो तोपर्यंत त्याला सर्व ठीकठाक वाटत राहतं. पण परमात्म्याकडे जर जायचं असेल तर केवळ तर्क पुरा नसल्यामुळं तर्काच्याही पेक्षा पलीकडच्या अशा गोष्टी समजून घेणं जरुरीचं असतं. केवळ तर्कातच बसेल अशी गोष्ट प्रत्येक वेळेला सांगितली जाईल असं होत नाही. रामकृष्णांकडे जेव्हा नरेंद्र जात असत तेव्हा प्रत्येक गोष्ट तर्कात असलेलीच त्यांना हवी असेल. आणि जेव्हा रामकृष्ण असं म्हणत असत की काली मातेला विचारलं पाहिजे, तिची परवानगी घेतली पाहिजे, तेव्हा त्यांच्या तर्कयुक्त अशा बुद्धीला ते पटत नसे की काली माता परवानगी कशी देईल, काली मातेला काय विचारायचं आहे, काली माता परवानगी देते, काली मातेला विचारायला लागतं, हे थोतांड आहे असं नरेंद्रांना वाटत असे. जेव्हा विचाराच्या अंगाने गोष्ट समजावून घेतली जाते आणि विचारांच्या अंगाने गोष्ट समजावून घेत असताना जेव्हा विचाराच्या विपरीत अशी गोष्ट घडते तेव्हा तिथून जाण्याचा निश्चय मनुष्य करतो. तो तिथे टिकू शकत नाही, स्थिर राहू शकत नाही. असा निश्चय अनेक वेळेला नरेंद्रांनी केला की इथून निघून जायचं, इथं आपल्याला विशेष काही मिळत नाही. तर्काने जी गोष्ट प्रतिपादन केली जाते त्याच्या बाहेरचं जेव्हा सांगितलं जातं, आणि सद्गुरू हे कार्य नेहमीच करत असतात, ते तर्काने सांगतात आणि तर्काच्या बाहेरची देखील एखादी गोष्ट तुमच्या समोर ठेवतील. जेव्हा तशी गोष्ट ठेवली जाते तेव्हा तुम्ही केवळ तर्काच्याच शमना करता आलेला असाल, विचाराच्याच परिपूर्ती करता आलेला असाल, तेव्हा तुम्हाला धक्का बसायला सुरुवात होते. त्यामुळं माझा आणि श्रवणाचा संबंध हा केवळ मला बरं वाटतं इतपतच आहे असं म्हणणारा कीर्तनात प्रवेश करू शकत नाही. तो कीर्तन करू शकणार नाही. त्याच्यासाठी त्याला अजून पलीकडे कुठेतरी जायला लागेल. जेव्हा तुम्ही सद्गुरूंकडे जाता आणि श्रवण करता आणि शब्दांचं श्रवण करता, बुद्धीच्या अंगाने समजून घेता, तर्क बुद्धीशी ताडून पाहता, सद्गुरूंना असं अपेक्षित असतं की त्याच्या पलीकडे तुम्ही जाणं अपेक्षित आहे. पलीकडे म्हणजे कुठं? तुमची निष्ठा जी तर्काशी आहे त्याच्या ऐवजी सद्गुरूंच्या हृदयाशी तुमची निष्ठा हवी. जसं आईच्या हृदयाशी आपली निष्ठा असते तसं. आईच्या तर्कबुद्धीशी आपल्याला काही कर्तव्य नसतं. त्याच्या ऐवजी आईशी आपलं नातं हृदयाने, अंतःकरणाने असं जोडलेलं असतं. त्यामुळं जर कधी आपल्याला आईने शिक्षा केली, जर कधी आपल्याला आई आपल्या वर्मावर बोट ठेवून बोलली, तरी देखील आपल्याला त्याचं विशेष काहीच वाटत नाही. जी गोष्ट इतरांनी कोणी केली असती तर आपण खपून घेतली नसती. याचं कारण आईशी अंतःकरणाने, आंतरिक असं नातं आपलं जडून गेलेलं असतं. जर जीवन पालटण्याची गोष्ट हवी असेल तर केवळ बौद्धिक नातं राहण्यामध्ये मजा नाही, त्याच्यापेक्षा आत कुठेतरी ते नातं जाऊन पोहोचलं पाहिजे. त्याच्याही आत जर ते नातं जाईल हृदयाशी, अंतःकरणाशी. मस्तक आणि हृदय, मस्तक आणि अंतःकरण याच्यामध्ये अंतर आहे, फरक आहे. दोन वेगळ्या संस्था आहेत, वेगळ्या ठिकाणी काम करणारे आहेत. आणि मग सद्गुरू असं बोलायला सुरुवात करतील की मी काही करत नाही, काय जे करतात ते ज्ञानोबा करतात, ते तिथं बसलेले आहेत ना ते करतात. एकीकडून अत्यंत तर्काला सुसंगत असं विधान स्वामीजींकडून ऐकत असताना ते सगळं माझ्या अंगाने करून घेत आहेत, मी काहीच करत नाहीये. जर काही करत असतील तर ते करत आहेत, याबाबत
कुठलाही तर्क पोचत नसताना देखील ते विधान जसंच्या तसं स्वीकारलं जातं. ज्या वेळेला असा विरोध निर्माण होईल त्यावेळेला, आणि हा विरोध जेव्हा पराकोटीला जाईल, तेव्हा तर्काच्या अंगाने मनुष्य तेथून निघून जाईल. संतांकडे आलेली मंडळी श्रवणापासून कीर्तनामध्ये तरी जातात किंवा श्रवणापासून बाहेर निघून जातात. दोन गोष्टी घडणं शक्य आहे. श्रवणातून आत येतील, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम इथपर्यंत तरी जातील, किंवा श्रवणातून थेट त्यांच्याकडे येईन अशी होतील, बाहेर जातील. दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत. कशा अपेक्षित आहेत? जर जीवन बदलायचं असेल, घडायचं असेल, तर श्रवणातून आत येणं अपेक्षित आहे. आणि जर केवळ बौद्धिकच कसरत राहणार असेल तर बुद्धीला परमात्मा आकलन होण्याचा विषय नसल्यामुळं तो बाहेर जाणं देखील योग्यच असेल. ते सांगणार नाहीत की तुम्ही इथून बाहेर जा, पण तोच आपला यायचा बंद होईल, तोच आपला मार्ग शोधेल आणि निघून जाईल. त्याच्याही आत जर यायचं असेल, प्रेमाच्या साम्राज्यात यायचं असेल, तर येण्याला देखील मार्ग आहे. त्या मार्गाने मग तो आत येईल. असा प्रेमाच्या साम्राज्यामध्ये आत जर आला तर कीर्तन शक्य आहे. आणि जर प्रेमाच्या राज्यात आत येऊ शकला नाही, बऱ्याच जणांना बुद्धीच्या ठिकाणी अहमची बाधा असल्यामुळं तशा पद्धतीने आत येणं खूप मुश्किल होतं, कठीण होतं. श्रद्धा ही अशी कचकड्यासारखी गोष्ट नाही, ती लगेच तुटून जाते, लगेच फुटून जाते. पण श्रद्धा ही हळूहळू लवचिक होऊन जाते. कशी लवचिक होते? विचारांवरची जी श्रद्धा असते ती कचकड्यासारखी असते, त्याच्यानंतरची श्रद्धा ही लवचिक होऊन जाते. मग सद्गुरूंच्या प्रत्येक गोष्टीवर तुमची श्रद्धा बसून जाते. तुम्ही मग सद्गुरूंकडे येता ते त्यांच्या तर्का करता येत नाही, त्यांच्या करता यायला सुरुवात होते. जेव्हा त्यांच्या करता यायला सुरुवात होते तेव्हा मग सर्व गोष्टी घडून जातात. मग श्रवणापासून कीर्तनापर्यंत अशी साधकाची वाटचाल घडू शकते, शक्य आहे. आणि ही गोष्ट सद्गुरूंच्याच बाबतीत घडते असं मुळीच नाही. आपण छंद घेतलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत हे घडणं शक्य आहे. जर तुम्ही इतिहासाचा छंद घेतला असेल तर तुम्ही कीर्तनकार व्हायला काही हरकत नाही. तुम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायला सुरुवात कराल, तुम्हाला मग त्या सर्व गोष्टींमध्ये केवळ ऐकलेलं, केवळ परंपरेचा भाग म्हणून, अभिमानाचा भाग म्हणून अशी गोष्ट न राहता तुम्ही ते जीवन पाहायला सुरुवात कराल. तुम्ही जणू या दुनियेत नसालच, तुम्ही असाल ते त्या काळात असाल. तुम्ही असं सांगाल की गोष्ट जणू तुमच्या समोर घडलेली आहे, तुमच्या समोर चाललेला आहे, तुमच्या समोर तह झाला मिर्झा राजांचा आणि शिवाजी महाराजांचा. तुमच्या समोर मुरारबाजींनी बलिदान केलं. अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टींमध्ये प्रवेश करा. तुम्ही जर शास्त्र शाखेचे विद्यार्थी असाल तर तुमच्या समोर जणू घडत आहे. तुम्ही अनेक प्रयोग लावा, त्याच्यातली जी गोष्ट सिद्ध होईल ती स्वीकारा, ती शोध म्हणून राहील. तुम्ही त्याच्यामध्ये रंगून जा. तुम्ही भेटेल त्याला वेगळी वेगळी तत्व सांगा. कशा रीतीने या जगामध्ये तर्कशुद्ध पद्धतीने शास्त्र अवगत आहे हे तुम्ही सांगायला सुरुवात करा. तुम्ही केवळ चाक सांगणार नाही, तर चाक कशा रीतीने फिरतं, त्याच्यामध्ये कसा आस असतो, त्याच्या मागे कसं शास्त्रीय तत्व आहे ते तुम्ही समजावून सांगा. तुम्ही नुसती हातगाडी कशी ओढली जाईल हे सांगणार नाही, तर तराफ्याचं सूत्र कसं त्याच्या मागे भरून राहिलेलं आहे हे सांगा. तुमची प्रत्येक गोष्ट
ही सांगण्याकडं, जे समजलेलं आहे ते सांगण्याकडं अशी विकसित होईल, त्यालाच कीर्तन असं म्हणतात. हेच कीर्तन तुमच्या जीवनाच्या विकासाकरता जेव्हा तुम्ही परमार्थाचा अंगीकार केलेला आहे तेव्हा परमार्थामध्ये लागू पडतं. बुद्धीच्याही पलीकडं प्रेमभावामध्ये तुम्ही प्रवेश करता. त्याच्याही पलीकडं जाण्याची अजून सोय आहे. आणि कीर्तनानी आणि विष्णोह स्मरणानी त्याच्या पलीकडं जाता देखील येते. एक बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट आहे, एक अंतःकरणाने समजून घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा परमात्म्याकरताच होऊन राहता, सद्गुरूंकरताच होऊन राहता, सद्गुरूंच्या सांगण्यातली तर्कबुद्धीतली विसंगती तुम्ही शोधत नाही आहात. आता तुम्ही केवळ सद्गुरूंकरता येत आहात. अशा वेळेला अजून एक गंमत घडते, अजून एक जादू घडते. ती अशी की तुमचं ते प्रेम सर्व अंगानी ओसंडून व्हायला सुरुवात होते. निरनिराळे अभंग रचले जातात. सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर. अभंग रचायला सुरुवात होते. एरवी तुम्ही कधीही दगडाबद्दल काही बोलला नसता, मूर्तींबद्दल तुम्ही एरवी कधीही काही बोलला नसता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोभ या. इतरांना तुम्ही वेडेच वाटाल. तुम्ही पंढरपूरला जाल आणि राजस सुकुमार मदनाचा पुतळा तुम्ही पाहायला लागाल, डोळे उघडून डोळे भरून. आणि जो कीर्तनात नाहीये त्याला शुद्ध वेडेपणा वाटायला लागला. जो कीर्तनामध्ये नाहीये त्याला असं वाटायला लागेल की भ्रम झालेला दिसतो. पण कीर्तनाची ही खुमारी आहे, कीर्तनाची ही गंमत आहे. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जिव्हे न सोडी ऐसे झाले. असं जो रंगून गेलेला आहे त्याचं व्हायला सुरुवात होते. या रंगण्यानी आपल्याला मिळणार काय आहे? या रंगण्यानी आपलं आयुष्य तर वाया जाणार नाही ना. या रंगण्यामुळं खरं म्हणजे आपण रंगायचं असतं ते जिवंत जागत्या अशा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमध्ये. त्याच्याऐवजी मूर्तीमध्ये काय रंगायचं आहे? अशा प्रकारचे सर्व प्रश्न श्रवणाने नाहीसे झालेले असतात. आता या गोष्टींना तर्क म्हणून कोणताही थारा अंतःकरणात उरलेला नसतो. अशा वेळेला तो कीर्तन करायला सुरुवात करतो. त्याच्याही पलीकडं आत्मगत अशा भावामध्ये कीर्तन करत असतानाच, नामस्मरण करत असतानाच तो जाऊन पोचायला मदत होते. जोपर्यंत बुद्धीशी संबंध होता, तर्काशी संबंध होता, तेव्हा आपल्या स्वतःच्या तर्काखातर येऊन बसत होता. त्याच्या नंतरचा संबंध मात्र तर्कापेक्षाही तत्वाशी होऊन गेला. आणि ते तत्व प्राप्त करून घेतलं पाहिजे याकरता क्वचित प्रसंगी वरचा तर्क जरी आपल्याला चुकला असं वाटलं, आपल्याला मानवला नाही असं वाटलं, तरी देखील सद्गुरूंकरता यायला लागला, परमात्म्याकरता यायला लागला, पांडुरंगाकरता यायला लागला, अशी त्याची स्थिती होऊन जाते. आणि मग त्याच्याही नंतर हे प्रेम तितकं प्रेम म्हणून राहू शकत नाही, राहत नाही. जे सुरुवातीला व्यक्त झालेलं प्रेम असतं ते प्रेम देखील हळूहळू ओसरत आहे की काय असं वाटायला लागतं. पूर्वी जितका उड्या मारत होता, पूर्वी जितका गुणगान करत होता, तितकं गुणगान नंतर नंतर करेन असा होता. त्या प्रेमाची सहज स्थिती अशी होऊन जाते. ते प्रेम आत्मगत असं होतं.
जसा आपला देह आहे त्या देहाची विशेष जाणीव आपल्यापाशी नसते. आपण एका सुखाने विहार करत असतो, पण देहाच्या आरोग्याशी या सुखाचा संबंध आहे अशी आपल्याला जाणीव देखील नसते. जर आपलं डोकं दुखायला लागलं तर जाणीव होते की डोकं ही एक गोष्ट आपल्यापाशी आहे आणि ते दुखत आहे. एरवी डोक्याची विशेष जाणीवच नसते. जर काही कारणाने डोळा तळावला, दुखायला लागला, तर जाणीव होते की डोळा असा आहे आणि फुगतो आहे, काहीतरी आत फुगत आहे, पाणी येत आहे. एरवी डोळा आहे आणि डोळ्याचं सुख आहे याचा पत्ता देखील नसतो. जर कानात दडा वगैरे बसला असेल तर मग खटपट करतो, तो दडा काढण्याचा प्रयत्न करतो. एरवी कान आहेत ही जाणीव नसते. सहज आत्मभावाने सर्व इंद्रिय आपल्या आपल्या ठिकाणी आहेत, आपल्या आपल्या ठिकाणी वर्तन करत आहेत आणि सुखे नैव असतो. कानावरचं विशेष प्रेम, कान दुखतो आहे तो थांबावा म्हणून व्यक्त होतो. एरवी कानावरचं प्रेम व्यक्तच होत नाही, पण प्रेम असतं. डोक्यावरचं विशेष प्रेम, डोकं दुखत आहे आणि थांबावं म्हणून व्यक्त होतं. जेव्हा दुखत असेल तेव्हा एरवी डोक्यावर प्रेम आहे आपलं याचाच आपल्याला पत्ता नसतो. हा सहज भाव आहे. तशा सहज भावामध्ये कीर्तन करणारा रमून राहायला सुरुवात होते. ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाबद्दल आणि विष्णोः स्मरणम, नामस्मरणाबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे आणि खूप बहारदार अशा गोष्टी आपण पाहणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं कीर्तन आहे तरी काय? ज्ञानेश्वर महाराजांनी भाराभर सद्गुरु स्तवन लिहून ठेवली. ते सर्व कीर्तन भक्तीमध्ये मोडतं. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये, विषय व्याळे मिठी दिधलिया मुठी ताठी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणाते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारे सद्गुरु स्तवन केलेली आहेत. ही सर्व कीर्तनामध्ये जमा होतात. तरी विश्व प्रगटलिया गभस्ती, काय हातीवेन न कीजे आरती, का चुळोदके आपापती अर्घ्यू नेदीजे, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. मी दुबळा अर्ची तुसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकार आलं की. सर्व विश्वाला प्रकाश देण्याचं सामर्थ्य सूर्यामध्ये आहे हे मान्य आहे, पण माझ्या हाताने मी त्याची आरती करू शकतो ना. काय हातीवेन न कीजे आरती, माझे हात पुरे आहेत त्याची आरती करायला. तो भले सर्व विश्वाला एकाच वेळेला उजळून टाकायला समर्थ असतो. का चुळोदके आपापती अर्घ्यू नेदीजे, ओंजळभर पाणी घेऊन अर्घ्य काय देता येणार नाही की काय? काय सगळं पाणी त्याच्याकरता वापरायला पाहिजे? प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, तुम्ही असाल महेश आणि मी असेन दुबळा. माझे बोल सुद्धा तितके उत्तम नसतील, पण तुम्हाला स्वीकारायला लागतीलच. कीर्तन भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी फार विलक्षण अशा पद्धतीने रंगवलेली आहे. बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे. लहान मूल रांगत रांगत वडिलांच्या जवळ येतं, वडिलांच्या मांडीवर बसतं आणि आपल्या अगदी बारीक इवल्या इवल्या अशा हातांनी बोटांनी घास उचलतं आणि वडिलांनाच भरवायला लागतं. बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे, की संतोषिलेनी वेगे मुखची ओढवी. आणि वडील देखील अत्यंत प्रसन्न होऊन आपलं तोंड पुढं करतात, कारण त्याचा हात त्यांच्या तोंडापर्यंत पुरणार नसतो. तैसा मी तुम्हा प्रती चावटी करी तसे बाळमती, तरी तुम्ही संतोषीचे ऐसी जाती प्रेमाची असे.
तरी तुम्ही संतोष पावता, अशी प्रेमाची जाती आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अहो तान्हयाचे लागता झटे, तेणे अधिकची पान्हा फुटे. तान्ह्या बाळाचा ते अंगाशी झटायला लागलं की मातेला त्याला अधिकच पाजावं असं वाटायला लागलं. अहो तान्हयाचे लागता झटे, तेणे अधिकची पान्हा फुटे, की रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचे नी. जर रोष झाला, रागावला कोणी आवडता, तर प्रेम दुणवंटे होतं, दुप्पट होतं, वाढतं. रोषांनी प्रेम आटत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ठिकठिकाणी विलक्षण अशी सद्गुरु स्तवन केलेली आहेत. ती सद्गुरु स्तवन सर्व या कीर्तन भक्तीमध्ये मोडतात. तसंच अर्जुनाच्या मुखातून भगवंतांची वर्णन केलेली आहेत. भगवंत कसे आहेत, त्यांचं सामर्थ्य कसं आहे, या संबंधी वर्णन केलेली आहेत. ती सर्व वर्णन या कीर्तन भक्तीमध्ये मोडतात. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनानी भगवंतांच्या बद्दल खूप प्रेमाने असे उद्गार काढलेले आहेत. ते सर्व कीर्तन भक्तीमध्ये असे मोडतात. खूप व्यापक असा विषय आहे. आपण या ओव्या समजून घेणार आहोत. या ओव्या एरवी निरूपणामध्ये तर येणारच आहेत, येतात. आपली जी ज्ञानेश्वरी सलग चालते त्याच्यामध्ये देखील या ओव्या येतात. पण ज्ञानेश्वर महाराज कीर्तन करताना कोणत्या भावाने या ओव्या लिहितात हे आपण पाहणार आहोत. कोणत्या पातळीवरून ही स्तुती होते हे आपण पाहणार आहोत. कारण अशा प्रकारची भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी कशी केली ते त्याच्यामधून व्यक्त होतं. कीर्तन करत असताना अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांची तयारी काय आहे, आंतरिक कशी प्रगट होते ते आपण पाहणार आहोत. खूप मोठ्या विषयाला आपण एकूण हात घालतो आहोत, हात घालणार आहोत. श्रवणापासून स्वाभाविकपणाने जे कीर्तन घडतं, त्यामुळे श्रवणाचे सर्व गुण कीर्तनामध्ये जसेच्या तसे हवेत. जसं अत्यंत हळुवार अंतःकरणाने श्रवण करावं, कीर्तनालाही तो नियम लागू आहेच. कीर्तन करत असताना श्रवणासारखीच सर्व इंद्रियांचं सहकार्य पाहिजे. कीर्तनालाही ते लागू आहेच. विष्णोः स्मरणम, त्याच्याकरताही ते लागू आहेच. अत्यंत सरळ अशा अंतःकरणाने आपण श्रवण करायला हवं. कीर्तनालाही ते लागू आहेच. श्रवण करत असताना अन्य विचार निर्माण न होऊ देता श्रवण करण्याची कला आपण हस्तगत करायची आहे. कीर्तनालाही ते लागू आहेच. श्रवण करत असताना जसे विविध प्रकारचे विचार उठतात, तसे विचार उठू न देता श्रवण करणं तसंच कीर्तनामध्ये लागू आहेच. त्यामुळे श्रवणाचे सर्व गुण आहेत, ते गुण त्याच्या सकटच. पण कीर्तन आणि विष्णोः स्मरणम ज्ञानेश्वर महाराजांनी काय आणि कसं सांगितलेलं आहे ते आपण इथून पुढे पाहणार आहोत. जो आपण श्लोक सुरुवातीला घेतला तो आता एकदम शेवटी आपण घेऊ, म्हणजे या विषयाच्या शेवटी. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरुनी उठविली. यमलोकींची खुंटली रहाटी आघवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणाते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. ऐसे माझे नि नाम घोषे,
नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. ते पहाटे वीण पाहवीत, अमृते वीण जीववीत, योगे वीण दावित कैवल्य डोळा. कही एकाधेनी वैकुंठा जावे, तो तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. या ओव्या आपण सर्वात शेवटी घेणार आहोत. एकूण विषय समजून घेतला म्हणजे मग तसं कीर्तन कसं होऊ शकतं. समर्थांनी सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण असं म्हटलेलं आहे. तर ज्ञानेश्वर महाराज तसं म्हणत नाहीयेत. कीर्तनामध्येच ते अद्वैत निरूपण देखील घेतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद अशा प्रकारचं नाम घेतो आहे, त्यांचं चरित्र पाहतो आहे, त्यांचे गुण पाहतो आहे आणि मधून अधून त्याच्याच अंतर्गत आत्मचर्चा देखील करतो आहे. याला ज्ञानेश्वर महाराज कीर्तन म्हणतात. आणि समर्थ म्हणतात सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण. ते कीर्तन आणि निरूपण या दोन गोष्टी थोड्या वेगळ्या करून सांगतात. ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही गोष्टी अधूनमधून कराव्यात एकत्रितच सांगतात. समर्थांच्या व्याख्येप्रमाणे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्याही व्याख्येप्रमाणे सगुण कथा याच्यामध्ये कसं प्रेम व्यक्त होतं कीर्तनामधून, कसं देवांच्या गुणांचं वर्णन व्यक्त होतं, कसं सद्गुरूंच्या गुणांचं वर्णन व्यक्त होतं, कशी सद्गुरूंवरची निष्ठा व्यक्त होते, कशी परमात्म्यावरची निष्ठा व्यक्त होते कीर्तन करत असताना, हे आपण पाहणार आहोत. आणि माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती याच्यामध्येच आत्मचर्चा, आत्मभाव कसा भरून असायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत् तेन व्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बोला जगद्गुरु